मंडळी नमस्कार. लोकसभेची निवडणूक तोंडावर आली आहे, पण यंदाच्या निवडणुकीच्या हंगामात बीडकर थोडे संभ्रमात आहेत. कारण या निवडणुकीत महायुती आणि महाविकास आघाडी या दोन्ही बाजूंनी उमेदवार कोण असणार हे अजून तरी स्पष्ट झालेलं नाही. त्यातल्या त्यात महायुती म्हणजे भाजपकडून विद्यमान खासदार डॉक्टर प्रीतम मुंडे याच उमेदवार राहतील असं सध्या तरी दिसतंय. कारण भाजपकडे जिल्ह्यात सर्व मान्य होईल असा दुसरा नेता नाहीये. गोपीनाथ मुंडे यांचं नाव एका मोठ्या समुदायाचा आधारही त्यांना वाटतो. अर्थात ऐनवेळी भाजप दुसराच एखादा उमेदवार उभा करणार नाही याची काही शाश्वती नाही. पण तुर्तास भाजपच्या उमेदवार मुंडेच असतील असं आपण समजून चालूया. पण खरी ओढताना आहे ती महाविकास आघाडीमध्ये. महाविकास आघाडीत बीड लोकसभेची जागा सुटली आहे राष्ट्रवादी काँग्रेसला. राष्ट्रवादीची आता दोन शकलं झालीत. मोठा भाग भाजपसोबत निघून गेलाय आणि शरद पवारांसोबत असलेल्या राष्ट्रवादीमध्ये बीड जिल्ह्यात एकही मोठा नेता नाही, दिग्गज नेता उरलाच नाही. आज बीडच्या शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडे फक्त एक आमदार आहे. अशा परिस्थितीत लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवार कोण हा मोठा प्रश्न महाविकास आघाडीसमोर निर्माण झाला. बीडमध्ये महाविकास आघाडीकडे म्हणजे शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडे एकही मोठा प्रस्थापित चेहरा नाही ही वस्तुस्थिती आहे. त्यामुळे काही नेत्यांच्या आशा पल्लवित झाल्यात. हे नेते उमेदवारीसाठी जोरदार प्रयत्न करतायत. शरद पवार यांच्याशी या इच्छुक नेत्यांच्या बैठकाही झाल्याचं समजतंय. या इच्छुकांमध्ये 3 नावं आघाडीवर आहेत. एक आहेत माजी खासदार जयसिंगराव गायकवाड, दुसरं आहे प्राध्यापिका सुशीला मोराळे आणि तिसरं डॉक्टर नरेंद्र काळे यांचं. आपण मेहबूब शेख यांच्याविषयी बोलणार आहोत. पण त्या विषयावर येण्याआधी या 3 इच्छुक नेत्यांविषयी थोडं जाणून घेणं आवश्यक आहे. म्हणजेच आपला मूळ मुद्दा जास्त स्पष्ट होईल. तर यातील पहिले इच्छुक आहेत जयसिंगराव गायकवाड. गायकवाड हे सलग 3 वेळा बीड जिल्ह्याचे खासदार राहिलेले आहेत. 2 वेळा भाजपकडून आणि 1 वेळा राष्ट्रवादीकडून. 3 वर्षापूर्वी भाजप सोडून ते पुन्हा एकदा राष्ट्रवादीत आलेत आणि आता 4थ्या वेळेत संसदेत जाण्याची त्यांची इच्छा आहे. 3दा खासदार असणं ही गायकवाड यांची जमेची बाजू आहे. पण गेल्या अनेक वर्षापासून ते सक्रिय राजकारणापासून दूर आहेत, लोकसंपर्कापासून दूर आहेत. संघटनात्मक पातळीवर त्यांची बाजू कमकुत आहे. दुसरं नाव आहे प्राध्यापिका सुशीला मोराळे यांचं. युक्रांद, भाकप, समाजवादी जनता दल, राष्ट्रवादी, लोकतांत्रिक जनता दल आणि परत राष्ट्रवादी अशा अनेक पक्ष संघटनात त्यांनी काम केले. आता त्या पुन्हा राष्ट्रवादीत आल्यात. वक्तृत्व, चांगला लोकसंपर्क, विविध चळवळींशी सलोख्याचे संबंध ही त्यांची जमेची बाजू आहे. याआधी त्यांनी विधानसभा निवडणुका लढवल्यात, पण त्यांना यश मिळालेलं नाही. अनेक पक्षांशी त्यांनी घरोबा केलाय. सर्व परिचित आहेत, प्रस्थापित असा त्यांचा एक चेहरा आहे, पण त्यांच्या मागे संघटन शक्ती नाही. तिसरे इच्छुक आहेत डॉक्टर नरेंद्र काळे. हे राष्ट्रवादीच्या पदवीधर संघटनेचे प्रदेशाध्यक्ष आहेत. बीड लोकसभेचे उमेदवार म्हणून ते स्वतःला जोरदार प्रमोटही करतायत. पण नरेंद्र काळे हे आजपर्यंत एका विशिष्ट वर्गापुरतच परिचित नाव आहे. जिल्ह्यात त्यांचं नाव सर्वसामान्य लोकांना माहिती नाही. ते नेते इच्छुक असले तरी यापैकी कुणाचंही नाव महाविकास आघाडीनं उमेदवारीसाठी निश्चित केलेलं नाही. याचं कारण हेही असेल की भाजप त्या उमेदवारासमोर यापैकी कुणी कितपत तग धरेल ही शंका पक्षश्रेष्ठींच्या मनात असेल. आणि शरद पवारांसारखा अनुभवी नेता सर्व शक्यता पडताळून पाहिल्याशिवाय उमेदवारी निश्चित करणार नाही हे निश्चित आहे. या 3 इच्छुक नेत्यांपैकी कुणी निवडणुकीत मोठा प्रभाव पाडू शकेल असं चित्र नाही. त्यांना मर्यादा आहेत. त्यामुळे राष्ट्रवादीकडे बीडमध्ये लोकसभेसाठी प्रबळ उमेदवारच नाही असा मतप्रवाह बनलाय. पण लोकमताचा थोडासा कानोसा घेतल्यानंतर आमच्या असं लक्षात आलंय की शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडे प्रबळ उमेदवार म्हणून एक नाव असू शकतं आणि ते नाव आहे राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष मेहबूब शेख यांचं. बीड लोकसभा मतदारसंघात महाविकास आघाडीचे उमेदवार म्हणून मेहबूब शेख हे सक्षम उमेदवार किंवा पर्याय म्हणून असू शकतात. भाजप उमेदवाराच्या विरोधात ते एक जायंट किलरही ठरू शकतात. आम्ही असं म्हणण्यामागं काही त्याच्यासाठी ठोस कारण आहेत. मेहबूब शेख हे नाव आज बीड जिल्ह्यात सर्व परिचित झालेलं आहे. 2019 पासून ते राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आहेत. सर्व राज्यभरात त्यांचा जबरदस्त संपर्क आहे. विशेष म्हणजे राष्ट्रवादीच्या फुटीनंतर ते शरद पवारांसोबत राहिले. मेहबूब शेख यांच्या अनेक जमेच्या बाजू आहेत. एक सर्वसामान्य घरातून आलेला तरुण कार्यकर्ता ते युवक राष्ट्रवादीचा प्रदेशाध्यक्ष होण्यापर्यंतचा त्यांचा प्रवास आहे. त्यातूनच त्यांनी आपलं नेतृत्व कौशल्य सिद्ध केले. त्यांना कुठलीही कौटुंबिक राजकीय पार्श्वभूमी नाही. त्यामुळे बहुसंख्य सर्वसामान्य लोकांमधूनच ते येतात. वाडवडिलांची कुठलीही राजकीय परंपरा नसल्यानं भूतकाळाचं ओझं त्यांच्यावर बिलकुल नाही. उत्तम वक्ता, उत्तम संघटक ही वैशिष्ट्ये त्यांच्याकडे आहेत. राजकीय स्पष्टता आहे. बाकीच्या इच्छुक उमेदवारा इतका राजकारणातला त्यांचा अनुभव निश्चितच नाहीये. पण त्यामुळे एक फ्रेश चेहरा म्हणून मेहबूब शेख एक उत्तम पर्याय ठरू शकतो.
तरुण असल्यानं क्षमता आणि अमर्याद शक्यता या दोन्ही गोष्टी त्यांच्या जमेच्या बाजू आहेत. प्रस्थापित चेहऱ्यांपेक्षा एक नवा तरुण चेहरा बीडमधील मतदारांच्या पसंतीस उतरू शकतो. महबूब शेख मुस्लिम समुदायातून येतात, ही त्यांची सामाजिक ओळख आहे. बीड लोकसभा मतदारसंघात मुस्लिम मतदार निर्णायक आहेत हे विसरून चालणार नाही. या मतदारांना अपील करू शकण्याची क्षमता महबूब शेख यांच्यात आहे. अर्थात त्यांची ओळख ही एका धर्मापुरती नाही. हिंदू मुस्लिम दोन्ही धर्मीय किंवा सर्व जाती समूहाला त्यांचा पक्का संपर्क आहे. त्यामुळे एक सर्वसमावेशक उमेदवार ते ठरू शकतात. तसंच महाविकास आघाडीतील सर्व घटक पक्षांमध्ये एक तरुण आणि सर्वसमावेशक उमेदवार दिल्यानं सर्व सहमती होऊ शकते. आघाडीच्या सर्व पक्षांचा पाठिंबा त्यांना मिळू शकतो. थोडक्यात बीड मतदारसंघात एकही आश्वासक चेहरा नसणाऱ्या महाविकास आघाडीला महबूब शेखांच्या रूपात एक प्रबळ आणि नव्या दमाचा उमेदवार मिळू शकतो. आणि तेच ते जुने प्रस्थापित चेहरे बघून कंटाळलेल्या मतदारांनाही महबूब शेख हा एक पर्याय दिसू शकतो. कारण कुठलीही कौटुंबिक राजकीय पार्श्वभूमी नसणारा तरुण लोकसभेच्या निवडणुकीपर्यंत जातो, हेच लोकांसाठी आश्चर्य असणार आहे. लोकशाहीत असं आश्चर्य दिसायला काही हरकत नाही. अर्थात हे आमचं आकलन आहे. महाविकास आघाडी काय निर्णय घेते, कुणाला उमेदवारी देते हे कळेलच. पण तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि पाहत रहा कडक बात.